शागाव एमआयडीसीतील म्यानमार केमिकल कंपनीत वायुगळतीने स्फोट, 1 मयत 9 जखमी. बोंबायवाडी, शागाव, रायगावसह परिसरातील ग्रामस्थांना वायुगळतीचा त्रास. शागाव तालुका कडेगाव येथे बोंबायवाडी, शागाव, रायगाव परिसरातील एमआयडीसी परिसरामधील म्यानमार केमिकल कंपनीत वायुगळतीने स्फोट झाला. या स्फोटात राणी राजेंद्र उथे, राणा एदगाव वय 40 मयत झाले आहेत. माधुरी पुजारी वय 40, सायली पुजारी वय 22, हेमंत पुजारी वय 45, किशोर सातपाळ, मारुती थोरात सर्वजण राहणार बोंबायवाडी. तर प्राजक्ता पोपट मुळीक, वरद पोपट मुळीक, शिवानी राहुल मुळीक, शुभम अर्जुन यादव, नीरम रेत्रेकर सर्व राहणार शाळगाव अशी जखमींची नावे आहेत. या कर्मचाऱ्यांना आणि त्रास झालेल्या इतर ग्रामस्थांना कराड येथील सह्याद्री श्री हॉस्पिटलसह इतर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. राणी राजेंद्र उथे यांना तातडीने दवाखान्यात हलवण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवल्या घटना समोर आलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून म्यानमार केमिकल कंपनीविरोधात शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. ग्रामस्थांच्या वारंवार तक्रारी येऊन सुद्धा याच्याकडे संबंधितांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले होते. त्यातच एमआयडीसी परिसरातील असलेल्या म्यानमार केमिकल कंपनी परिसरातील वायुगळती व विषारी वायूमुळे शागाव, रायगाव परिसरातील डोंबा वस्ती, बारूद खोल परिसरातील भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. पॉवर मराठी न्यूजच्या तृतीय वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. विश्वतेज इलेक्ट्रिक वर्क्स, आमच्याकडे इलेक्ट्रिक पोल, शेतात नवीन डीपी बसवणे, 3 फेज, सिंगल फेज, नवीन मोटार कनेक्शन, इलेक्ट्रिक वायरिंगची कामं योग्य दरात करून दिली जातील. एक वेळ अवश्य भेट द्या. मोबाईल नंबर 9604772173. घारगे बंधू, उपाळे मैनी, तालुका कडेगाव. शुभेच्छुक युवा नेते रोहित घारगे आणि विश्वतेज इलेक्ट्रिक वर्क्स, उपाळे मैनी, तालुका कडेगाव. वायुगळतीने प्रदूषण झाल्याने त्रास जाणवत असल्याने 9-10 ग्रामस्थांना दवाखान्यात ॲडमिट केले आहे. अग्निशामक विभाग, पोलीस विभाग, प्रदूषण नियंत्रण विभाग यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. लहान मुले, वयस्कर लोक जीव मुठीत धरून बसले आहेत. तर या घटनेने बोंबायवाडी, रायगाव, शाळगावसह परिसरातील घाबरटीचे वातावरण पसरले आहे. या घटनास्थळी सांगली जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष, माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख, कडेगावचे तहसीलदार अजित शेला, कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी सर्व टेक्निकल बाबतींवर चर्चा केली व पुढील धोका टळला आहे. सांगली जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष, माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी वेळेत दखल घेऊन योग्य मार्ग काढल्याने व जखमींना तातडीने दवाखान्यात हलवण्याने परिसरातील त्यांचे व शासकीय यंत्रणेचे आभार मानले जात आहेत. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क कडेगाव. एकच नजर चौफेर खबर. पॉवर मराठी न्यूज.